अरे बघा आता हिला आहे ना खजान्याची पडली. आपण इथं आलो का हिस्ट्री आता नवीन समजली त्याच्यामुळे बघायला आलो. हिला खजान्याची पडली. खजाना किती भेटलाय बोलतो. तर मंडळी गारापूरकर चॅनलवर तुमचं स्वागत आहे ना. आज आम्ही पोरांना घेऊनशी चाललेलो आहोत उत्खनात जी भांडी भेटलीत इराणी शैलीची 1500 वर्षापूर्वीची ती यांना दाखवायला चालू. थोडी हिस्ट्री पण त्यांना दाखवते. आणि कसं आहे पुराण काळापासून जे महत्त्व आहे म्हणजे एलिफंटा बेटाचं व्यापारासाठी जे इराणशी जोडलेलं होतं त्याविषयी थोडीशी माहिती देऊ आणि तुम्हाला दाखवूच किती भांडी आणि किती कसली विहीर आहे 1500 वर्षापूर्वीची. त्यासाठीच आम्ही आता चाललेलो आहोत. बघा सगळी आमची चिल्लर पार्टी आम्ही चालून फिरायला. ऊन पण भरपूर आहे. तर बघा आमचा रोड आहे गावाकडचा. तुम्ही गेलतो का रे कधी? नाही हा नाही अजून कोण काय जापत. तर गाईस बघू शकता हे बघा बाबा परफ्यूम चालून आम्हाला झाली 10 मिनटं. मला वाटतं भरपूर लांब आहे इथं. मी पण आज पहिल्यांदा चालू लोकेशन दिलं आहे त्या लोकेशनवरच मी चाललो आहे आज. तर बघू आता लोकेशन ऑलमोस्ट आलं आहे समोरच आहे लोकेशन. तर बघू आता तिथे शूट करून देतात का आपल्याला ते गेल्यावरच कळेल आपल्याला कसं काय आहे ते. तर गाईज बघू शकता तुम्ही हे बघा पहिल्या ठिकाणी आपण आलो नाही इथं. इथे उभी राहा. हे बघा इथं खोदकाम चालू आहे. ऑलमोस्ट झालं नाही. हे बघा अजून भरपूर काम चालू आहे त्यांचं. अजून बरेच ठिकाण आहेत. हे असे अवशेष पाहू शकता तुम्ही. तर गाईज बघू शकता तुम्ही विठ्ठलांचे अवशेष बघा हे असे बघा. अजून बरेच ठिकाणी चालू आहे. 1 3 4 5 6 परला खाली 7 पण परला. माणसाला पब्लिक आली अरे मला वाटलं का बरं गुपित प्लेस आहे का. गाईज बघू शकता तुम्ही जे भांड भेटलं ते त्याचे अवशेष बघू शकता तुम्ही. हे बघा तर गाईज बघू शकता तुम्ही पूर्ण जंगल आहे ना. त्या जंगलातच ही सर्व खोदकामात भेटलेलं आहे. सर्व उत्खनन केलेलं आहे त्याच्यात. आणि मला वाटतं मी या गावचा असूनशी मला काय माहीत नव्हतं. तर माझी गाईड पाहू शकता तुम्ही पुढं आमची गाईड ते आम्हाला गाईड करतात का कुठं काय आहे ते. बघा हे पण आलेत ते साब्यावरून. ती पण जरा जास्त असतात कारण का त्यांना सर्व गावाची माहिती आहे 2 माणसात. कारण का ते कशा बाहेरून ते सर्व माहिती ठेवतात ना त्याच्यामुळं. अजून बरंच काही भेटणार आहे इथं आणि इतिहासाला नवी चालना भेटणार आहे. तर तुम्ही जे काय म्हणजे भेटलेलं आहे ते खोदकामात तर ते पाहण्यासाठी नक्की तुम्ही भेट द्या. कारण का त्याच्यात पहिले पाणी साठवायचं विहिरी पण भेटलेल्या आहेत. तर तेच आपण आता बघायला चाललो. तर तुम्हाला दाखवूच आम्ही आता तिथं गेल्यावर. सर्व मुलं पण उत्सुक आहेत बघा ते पाहण्यासाठी.
तर बघू शकता तुम्ही सर्वजण उत्सुक आहेत पाहण्यासाठी विहीर. बघा ही अशी अवशेष सापडलेले आहेत, अजून बरंच काही सापडणार आहे इथे. बहुतेक कसं आहे, ही भूकंपामुळे बुजला गेलेलं असेल, पूर्ण माती आलेली असेल पहिल्यापासून. हे पाण्याचा साठा पण पाहू शकता थोडाफार तुम्ही. तुम्हाला दाखवते मी. हे बघा बघा पूर्ण पाण्याचा साठा पाहू शकता तुम्ही. अजून बरंच खोदकाम चालू इथे. आधी पहिला आपण खोदला असेल तर भेटला असेल ना. डॅडू खजाना कधी मिळलाय? डॅडू खजाना कधी मिळलाय? अरे बघा आता हिला आहे ना खजान्याची पडली. आपण इथं आलो का, हिस्ट्री आता नवीन समजली त्याच्यामुळे बघायला आलो. हिला खजान्याची पडली. खजाना किती भेटलाय बोलतो. आता खजाना भेटला तर आपल्याला समजणारच आहे ना, तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यामुळे आता बघू, आता कंटिन्यू करा आमच्यासोबत. तर भरपूर उत्सुकता आहे मुलांना. बघा स्ट्रक्चर पाहू शकता तुम्ही. बघा कसा अगोदरचा असेल, याची पाहूनच तुम्ही तुलना करा का कसे असेल अगोदर. हे पायऱ्या आहेत खालती उतरायला. तर तुम्हाला काय बोलते मी, नक्की आवर्जून भेट द्या तुम्ही एलिफंटा बेटाला. ही हिस्ट्री जर जेव्हा समजली त्यासाठी तुम्ही बघण्यासाठी. हे बघा अशा पायऱ्यात खालती उतरायला. हे बघा तुम्ही पाहू शकता लेअर लेअर, म्हणजे वेगवेगळी माती पाहू शकता तुम्ही. हे बघा जशी वर वर माती आली तसं कसं. तर गाईज तुम्ही बघू शकता, यांना विचारलं तर बोलतं अजून खोदकामात काहीतरी भेटलं आहे. तर त्याच्यामुळं अजून हे बघा ही पायवाट बघू शकता डोंगरातली. इकडं आम्ही चाललो आहे आता. भरपूर गरम करते. हे बघा हाय करा रे, फॉलो करा मला, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. हे बघा इथं पण आहे. हे पाहू शकता तुम्ही, इथे पण शोध लागलेला आहे. बघा शंकराची पिंडी अशी वाटतंय तू. मला वाटतं पूर्ण डोंगराळ भागात हा शोध लागणार आहे. काही ना काहीतरी भेटणारच खोदकामात. बहुतेक इथे वस्ती असणार आहे अगोदर 1500-2000 वर्षापूर्वीची. काय रे तुम्हाला मजा वाटते की रे फिरायला? जाम आपण धमाल करू. दमलीव का तुम्ही? नाही दमलीव. चला मीच कसं दमलीव की समज नाही. थंडगार बाहेर जरी पूर्ण गरमी असली तरी इथं पूर्ण थंड असं वातावरण वाटतंय. कारण का हिरवीगार झाडं झुडपं तुम्ही बघू शकता. तुम्ही इथे बघा. नक्की तुम्ही आवर्जून भेट द्या. तर गाईज हे सुद्धा पाहू शकता तुम्ही. हे बघा इथं पण काम यांचं चालू आहे ना. अजून भरपूर शोध लागणार आहे इथं. जेवढं खोदकाम चालू राहील तेवढं शोध लागणार आहे इथं.
आहे पंचवीस आहे. हे बघा दोन पडले. पायऱ्या पण आहेत. पूर्ण म्हणजे खोदकाम झाल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्यांचं कसं राहणीमान असेल हे तुम्हाला नंतर समजणारच आहे. इतिहासाच्या जाणकारांनी नक्की इथं आवर्जून भेट द्या. मुलांना पण भरपूर हाऊस आली बघायला. बघूया. डॅडू पिशव्या भरले आणि त्या बघूया. हा बरोबर. भांड्यांचे अवशेष पाहू शकता तुम्ही मातीचे. हे बघा ही सॅम्पल पूर्ण हे बघा भरून ठेवलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही अवशेष मातीच्या भांड्यांचे. बघू शकता तुम्ही. ही मला वाटतंय तुम्हाला काय वाटत असेल बघा, पण मला शंकराची पिंड वाटते ही. हे बघा अशा शंकराच्या पिंडी बऱ्याच पाहायला मिळतात फक्त गारापुरीमध्ये. तर गाईज बघू शकता तुम्ही, हा मला वाटतं जात्यासारखा वाटतं काहीतरी, आणि हा वरवटासारखा बघा. हा कुठला भांडा असेल तुम्हाला नक्की बघा कमेंटमध्ये सांगा मला हा कुठला भांडा आहे. हे बघा दगडाचा वरवट्यासारखा आहे. तो तुम्ही कळवा तुम्हाला जास्त माहिती असेल तर. पाय पडली का? ओके चला आपण आता. तर हा पाहू शकता तुम्ही पाण्याचा प्रवाह इथून जातो आणि त्या प्रवाहाच्या जागी हे तुम्ही अवशेष पाहू शकता. तुम्ही विटांचे अवशेष पाहू शकता. हे बघा असे मानले जाते की पुराणाच्या काळात इथं पूर्ण वस्ती होती. ती पाहू शकता पूर्ण या पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला पूर्ण विटांचे अवशेष पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता त्यांच्या भांड्यांचे अवशेष. हे बघा बरेच असे पाहायला भेटते. हे बघा तुम्ही. हे बघा विटांच्या जागी काय असेल ते तुम्ही कळवा नक्की. हे बघा हे पहा अवशेष पहा तुम्ही. हे बघा हे अवशेष पाहू शकता. चला आता पुढं अजून एक शेवटचंच ठिकाण आहे ते तुम्हाला दाखवतो. तर गाईज पाहू शकता. हे बघा हे विटांचे अवशेष पाहू शकता तुम्ही, आणि इथं खोदकाम सध्या चालू आहे. स्ट्रक्चर 8 या असे नंबर बऱ्याच जागेवर तुम्हाला पाहायला भेटतील, आणि बहुतेक ठिकाणी सॅम्पल कलेक्ट करणार तेवढे कमीच पडतील. एवढे सॅम्पल आहे तिथं पूर्ण. ही पाहू शकता तुम्ही इथे कलेक्ट करून ठेवलेले आहेत. ही पाहू शकता ही थोडी मोठी दगड वाटते विटांसारखी. पाहू शकता तुम्ही. हे बघा थोडी साईज मोठी वाटते याची. हे बघा थोडं जास्त अजून जरा लवकर काम केलं तर अजून लवकर हिस्ट्री जी असेल बाकी ती समजेल आपल्याला सगळ्यांना. आणि एलिफंटाचं महत्त्व आहे ते अगोदरपेक्षा अजून वाढणार आहे या हिस्ट्रीने.
हात फिरत आहे. आता इथे वाट आहे, त्या वाटेने आपण खालती उतरू. हे बघा, तुम्ही मुलांना पण नक्की घेऊन शिया ही हिस्ट्री दाखवण्यासाठी, कारण का आमच्या मुलांना बघा किती हाऊस आहे. एवढं आता आमची 15-20 मिनटं जास्त, अर्धा तास व्हायला आला इथं आम्ही फिरतो, पण अजून ती थकलेली नाही आहेत. दीदीचा डंबलिंग पुरा हे बघा, इतकं लांब आलो तरी हे विटांचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा पूर्ण. या पायऱ्या पाहू शकता तुम्ही, या वरती जे केव्ज आहेत ते तिथे जातात. या डोंगराळ भाग आहे पूर्ण. तर गाईज बघू शकता, इथं पण खोदकाम केलेलं आहे, इथं पण सापडलेलं आहे. पूर्ण विटकम पाहू शकता तुम्ही इथं. हे बघा, बरेच जागेवर असे अवशेष सापडलेले आहेत. हे असे विटांचे अवशेष तुम्ही पाहू शकता. हा पूर्ण डोंगर शोधला तर पूर्ण हा डोंगरावर जे असले विटांचे अवशेष आपल्याला बघायला भेटतील. पूर्ण हे बघा, पूर्ण वरपर्यंत आपल्याला बघायला भेटतील. तर गाईस, पूर्ण आम्ही सर्व बघून झाला आणि चाललोत घरी. थकलीन सर्वजण. मला वाटतं, अरे बाबा आमचा छोटा कारण बघा काय बोलतोय, मी नाही थकलो बोलतोय. पेस्ट मग आम्हीच थकलो ना वाटतं. पूर्ण किनाऱ्याला आलो रोडवर. हे बघा, ही बघा विहीर आहे एक, भरपूर जुनी आहे विहीर. तर गाईज फायनली सर्व बघून झाला आणि भरपूर मजा आली. बघा सर्व दमलीत आता. ना तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आम्हाला, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ ती जरा कमेंटमध्ये आम्हाला कळवा. हाय करा रे. चला.